आणि इराणची शांती वार्ता फिसकटली आहे। इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांच्या प्रतिनिधींची बैठक सुरू होती, मात्र आता या दोघांमधील वाटाघाटी फिसकटल्यात। अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी पत्रकार परिषद घेत शांती वार्ता निष्फळ ठरल्याचं जाहीर केलं। या चर्चेतून कुठलाही निष्कर्ष निघालेला नाही। आम्ही चर्चेसाठी प्रामाणिक हेतूने आलो होतो, परंतु इराण कराराच्या अटी स्वीकारण्यास तयार नाही, असं जेडी व्हान्स यांनी म्हटलंय। तर आमचं शिष्टमंडळ परतत असल्याचंही त्यांनी सांगितलंय। दोन्ही देशांमध्ये भविष्यात पुन्हा चर्चा होणार की नाही याबाबत सध्या तरी कुठलीही स्पष्टता नाहीये। ही चर्चा फिसकटल्यामुळे आता पश्चिम आशियातील तणाव पुन्हा वाढण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे। आपण पाहतोय काल अमेरिका आणि इराणमध्ये इस्लामाबादमध्ये चर्चा सुरू झालेली होती। एक बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं, मात्र ही चर्चा निष्फळ ठरल्याचं समोर आलेलं आहे। शांती वार्ता निष्फळ ठरली आहे। आपण पाहतोय इस्लामाबादमधील अमेरिका इराणमधील चर्चा निष्फळ ठरली आहे। 21 तास चर्चा केली, मात्र तरीही कुठलाही तोडगा निघालेला नाही, असं अमेरिकेचे उपराष्ट्रपती व्हान्स यांनी म्हटलेलं आहे। चर्चा फिसकटल्यामुळे आता अमेरिकेचं शिष्टमंडळ अमेरिकेत परतलंय। त्यामुळे आज पुन्हा एकदा अमेरिका इराणमध्ये चर्चा होण्याची देखील दाट शक्यता आहे। आपण पाहतोय सध्या 2 आठवड्यांसाठी युद्धविराम जाहीर केलेला आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी। मात्र त्यानंतर इस्लामाबादमध्ये चर्चेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, पण आता ही चर्चा निष्फळ ठरल्यामुळे आता युद्धाला खरं विराम मिळालाय का असाही प्रश्न उपस्थित होते, कारण आता कोणत्याही क्षणी इराणवर अमेरिका हल्लाही करू शकते। यावर लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण जाणून घेऊयात। 21 तासांच्या चर्चेनंतर देखील इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये कुठलाही करार होऊ शकला नाही आणि म्हणूनच इस्लामाबादवरून अमेरिकेचे शिष्टमंडळ आता अमेरिकेला परत जात आहे। मुळातच या चर्चेच्या सुरुवातीलाच अमेरिकेचं 15 पॉइंट डील आणि इराणचं 10 पॉइंट डील यांचा एकत्रित विचार केला असता कमीत कमी 5 मुद्द्यांवर या दोन्ही पक्षांची परस्पर विरोधी भूमिका होती आणि हेच मतभेद या चर्चेच्या दरम्यान स्पष्टपणे पुढे आले। इराणनं 4 महत्त्वाच्या प्रीकंडिशन्स ठेवल्या, ज्यामध्ये त्यांच्यावरचे आर्थिक निर्बंध सहन करण्यासोबतच होर्मुझच्या सामुद्रधुनीवर त्यांचंच वर्चस्व असावं आणि सर्वात महत्त्वाचं लेबनन त्याचबरोबर इराण समर्थित वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना सुद्धा या शस्त्रसंधीच्या दायऱ्यामध्ये याव्यात अशा प्रकारची स्पष्ट भूमिका इराणने घेतली। तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेसाठी सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे संवर्धित युरेनियम। अमेरिकेनं हे युद्धच मुळात इराणनं अण्वस्त्र धारण करू नये यासाठी सुरू केलं होतं, म्हणून संवर्धित युरेनियम याच्याशी संबंधित योग्य बंदोबस्त लावावा आणि त्याच्याशी संबंधित इराणनं काही महत्त्वाचं कमिटमेंट करावं अशी अपेक्षा अमेरिकेला इराणकडून होती। परंतु इराणनं अशा प्रकारचे कुठलाही एक प्रकारे शाश्वती देण्यासाठी नकार त्या ठिकाणी दिला आणि अशा प्रकारचं ॲश्युरन्स न मिळाल्यामुळेच अमेरिकेनं सुद्धा तडकाफडकी या चर्चेमधून बाहेर निघण्याचा निर्णय घेतला। मुळातच इतका विरोधाभास आपण पाहतोय की निवृत्त लेफ्टनंट सतीश ढगे यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेनं ज्या अटी इराण समोर ठेवलेल्या होत्या त्या इराणला मान्य नव्हत्या। इराणला आमच्या अटी मान्य नाहीत असं देखील अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आलंय। We've been at it now for 21 hours and we've had a number of substantive discussions with the Iranians. That's the good news. The bad news is that we have not reached an agreement. And I think that's bad news for Iran much more than it's bad news for the United States of America. So we go back to the United States having not come to an agreement. We've made very clear what our red lines are, what things we're willing to accommodate them on, and what things we're not willing to accommodate them on. And we've made that as clear as we possibly could, and they have chosen not to accept our terms. तर आपण पाहतोय ही चर्चा फिसकटली आहे, त्यामुळे आता पश्चिम आशियातील तणाव पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। इस्लामाबादमध्ये काल अमेरिका आणि इराणमध्ये चर्चा होती आणि आता ही शांती चर्चा निष्फळ ठरली आहे। तर जेडी व्हान्स काय म्हणालेत बघा। इराणच्या शिष्टमंडळासोबत जवळपास 21 तास चर्चा झाली। इराणला आम्ही बेस्ट ऑफर दिली, मात्र अटी मान्य करण्यास ते तयार नाही। इराणच्या अवास्तव मागण्यांमुळेच चर्चेत अडथळा निर्माण झालाय। इराणनं आण्विक कार्यक्रम बंद करावा अशी प्रमुख अट होती। अणु सुरक्षेच्या बाबतीत आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही।
आम्ही मोकळ्या मनानं चर्चेला आलो होतो, मात्र आता कराराविनाच परततोय, असं जेडी व्हान्स यांनी स्पष्ट केलंय.